पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गोदे आता सगळे कोड पुरवून घे हो। सांग रघुनाथाला म्हणावे झाडाच्या शेंड्यावरचे फळ खाण्याचे डोहाळे लागलेत, चढू दे झाडावर। मग हटतो का काय मागे? माझ्या गोदावरीसाठी 7 समुद्र पण ओलांडेन मी। हो अजून काय काय करणार आहेस कळू दे तरी। हा म्हणजे राजकन्येसाठी गुल बकावलीचे फूल आणणारा राजपुत्रच झालाय जणू। बघा लाजली इशू। वा 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 काका, लग्न झाले होते ना त्यावेळेस ऐकला होता शब्द, त्यावर आजच ऐकतोय। हे काय दरम्यानच्या काळात तुम्हाला काही अक्कल नाही, हा घोषच साचून राहिला ना कानात। यशोदा घरात आली आणि घर सारे आनंदाने फुलून गेले। हो ना, मी तर म्हणतो यशोदेच्या पायगुणानेच हे सारे झाले। अगदी खरे आहे। लाजली हो लाजली। बरे सुलोचनीची काय खबर? पुण्याहून सुभाने आला होता, तो सांगत होता सगळं खुशाल आहे तिथे, पण नीलांबरीची तब्येत अजून नाजूक आहे, त्यामुळे सुलोचनेस राहावे लागेल तिथे। आमची तिखट काकू कुठे? जी आता गोड झाली असेल। आम्हाला कळले किती मुळीच लाडात यायचं नाही माझ्याशी। आज इतक्या वर्षांनी मला बाळ होणार आहे, पण त्याचा आनंद घ्यायच्या आधीच मामांजींनी त्या सगळ्याचं श्रेय तुझ्या पायगुणांना दिलं, म्हणजे आम्हाला काही किंमतच नाहीये। दूर हो, तुझी सावली सुद्धा मला नकोय माझ्यावर। पण पटवर्धन, मला तुमचं नवलच वाटतं। काय झालं? नमस्कार करतो काका। सुखी भाऊ। आता काय मुलींचा धुमाकूळ घालून झाला, आता तुम्ही शिमगा करा। काय बोलताय बापू? तुमचा नारायण किती लढीवाळ आणि सरळ आहे, इतकी वर्ष बघतो ना मी। तुमच्या शब्दाबाहेर जायचा नाही तो। हो, कशाला कठोर होताय उगाच? तुम्ही थांबाव बुवा, तुम्हाला सारे जगत चांगले दिसते, आम्ही फरक ओळखतो। हा बोल रे नारायणा। बापू, मी असं म्हणत होतो की आपण आता राग बाजूला करावा। या वयात आई कुठे जाणार, आणि आम्ही सुद्धा हक्काचे घर सोडून कुठे वणवण करणार? हक्काचे सांगितले ना, तुमच्या तीर्थरूपानी देशभक्तीसाठी केलेली कर्जे मी फेडली आहेत, तेव्हा हक्क बिक्क काही नाही बरे का? तुझ्या आईमुळे खूप नुकसान झालंय माझे, तरी वर नाक करून बोलत असते। बापू, वहिनी आणि नारायणास घराबाहेर काढताय तुम्ही? मती भ्रष्ट झाली का तुमची? हो, नर्मदा प्रकरणाने झाली नाही एवढी नाचक्की होईल तुमची गावात। क्षमा करा बापू,
अहो, या वयात तुम्ही वहिनींना घराबाहेर काढलं तर गणपती झोळाई देवी मंदिर समिती तुमच्याशी बोलणार नाही. अहो, रुक्मिणी वहिनी जुन्या जाणत्या वडीलधारी आहेत या गावातल्या. नाही, हे असं चालणार नाही. आपल्या मुलीस नवऱ्याने टाकले, दुसरे लग्न केले, तिथे लक्ष द्या. मला उपदेश करू नका. माहिती आहे तुमची मते. आमच्या विरोधात जाऊन आमच्या विरुद्ध बोलायचा विडाच उचललाय ना तुम्ही. जा घरी जाऊन सगळ्यात बसा. इतका राग आणि अहंकार बरा नाही बापू. एक दिवस गोत्यात आणेन तुम्हाला. मी सांगण्याचं काम केलं, बाकी तुमची मर्जी. हे पटवर्धन बुवा बसलेत हे बघून इथे आलास काय? पण उपयोग नाही. हा, एक वेळ तुम्हाला राहण्याची परवानगी देईन, पण रुक्मिणी वहिनी मला या घरात नकोय. मी सर्वज्ञ आहे, मी शहाणी असा भाव तोंडावर ठेवून मिरवत असतात. आम्ही काय मूर्ख? काय चालायला लाग? या यशोदाबाई, काय भेटली का तिखट काकू? हो. मग चेहरा का असा उतरला? नाही म्हणजे काही तुरड बोलली का? नाही, मग पण तुम्हाला एक सांगायचे होते. काय? बापू आजोबांनी आम्हाला घरातून बाहेर जायला सांगितले आणि मोठ्या आजीला पण. काय डोके फिरले काय बापूचे? अगो पण झाले काय? वेगळे सांगायला हवे का रघुनाथा? नर्मदा प्रकरण. पण म्हणून काय घरातून बाहेर काढायचंय? आता या वयात रुक्मिणी बहिणी कुठे जाणार मला सांगा? आणि मी म्हणते त्यांनी आपले हक्काचे घर का सोडावे? ही तर दडपशाही झाली. बापू सारखे रागवतात, आई रडते. आजोबा तुम्ही सांगा ना बापूंना. हो 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 हो. अहो तुमच्याशिवाय कुणामध्ये ही हिंमत नाही. चांगले मंगल कार्य झालंय, चांगला आनंद साजरा करायचा सोडून ही कुठली दुर्बुद्धी? हो काका, या प्रकरणात तुम्ही तातडीने लक्ष घालावं, नाहीतर बापू आपला शब्द खरा करतील आणि अनवस्था प्रसंग ओढवेल. हो. काय नाही, आता व्याही म्हणून तुम्हाला आणखीन अधिकार मिळालाय, तुम्ही बोलू शकता. हो, आता लक्ष घालाच तुम्ही. बरोबर आहे तू म्हणतोस ते. रघुनाथा, चल शंकरला जाऊन भेटूया. तुझ्याकडची आनंदाची बातमी देऊ. हो. तू घाबरू नकोस यशोदे, मी बघतो. चल. काय गरज आहे मध्ये पडायची? त्यांचे निस्तारतील तेच. आज स्वयंपाकात मेथीची भाजी केलीस? हो. का? का म्हणून मलाच विचार. अगो मला मेथीची भाजी आवडत नाही. मला माहित नव्हते, नाहीतर नसते केली. तुमच्यासाठी दोडक्याची भाजी करते. सासूपणाचं आवडू नकोस. मला चांगलं ठाऊक आहे की तू मुद्दामून मेथीची भाजी केली. अगो अख्ख्या गावाला माहितीये की मला आवडत नाही ती भाजी, पण मला छळण्यासाठी हे मुद्दामून करतेस तू. काही आरोप करू नका. मी कशाला मुद्दामून करू आणि मी कशाला खोटे बोलू? हो, कामे टाळायची असतात ना तुला आणि मला छळायचं असतं. हो का? मग जो स्वयंपाक केला तो कोणी केला? मी, तुम्ही की तुमच्या भूतानी? मला उलटून बोलतेस? लाज वाटत नाही तुला? अशी ऐकायची नाही. तुझ्याकडे पाहतेस मी आता. सोडा काठी. खबरदार माझ्या उमाच्या अंगाला हात लावलात तर. अरे चांडाळा, सोड
सोड गेला सोड. अरे काय झालं उमेला? काय म्हणून काय विचार अरे उभा काय करतोय? तुझ्या डोळ्यासमोर तो परका पुरुष तुझ्या बायकोला घेऊन जातोय तरी तू शुंभासारखा बघत राहिलाय. लाज लज्जा सगळी काही बोळावून ठेवलेली आहेस तू. चंद्र चवथीचा रामाच्या कपागेमध्ये. अगो बाई, ही पलटण कुणावर चालून आली एवढी? कोणावर चालून नाही आलीये, बयोताईच्या शोधात आलीये. म्हणजे यशोदेला ना? यशोदा नाही काही, बयो. असं म्हणजे यशोदेला शोधायला आलात? यशोदा नाही काही, बयो. यशोदा. बयो. यशोदा. यशोदा ही आणि बयो ही एक नाव सासरचं, एक नाव माहेरचं. तुला पण 2-2 नाव आहेत आजी? हो आहेत ना. कोणती? सांगू? एक कावेरी आणि दुसरी दुर्वा. हो का? मला दुर्वा हे नाव माहितीच नव्हते. हो का? मला 2-2 नावे आहेत यशोदे. आपण गणपतीला वाहतो त्या दुर्वा का? हो. तुमच्या बयोचे कसे नाव आवडी, पण तुम्ही काय म्हणता तिला? बयो. तसं मला माझ्या माहेरी दुर्वा म्हणत असत. आमचा सदा कधी कधी म्हणतो मला दुर्वांची आजी. दुर्वांची आजी, किती छान नाव आहे हे. हो हो. खुशाल म्हणा. दुर्वा की नाही गणपती बाप्पाच्या आवडीच्या आहेतच, पण औषधी सुद्धा आहेत. अतिशय शीतल असतात त्या. नागिण होते ना तेव्हा थंडाव्यासाठी त्याचा लेप लावतात. दुर्वांवरून पहाटेच्या वेळेला अनवाणी चालले ना की डोळ्याला थंडावा मिळतो. मी दुर्वांची आजी अशीच रागावलेल्या ना हसून थंड करते. काय? आज मंगळवार, गणपती बाप्पाचा वार आणि आपला दुर्वांचा विषय झाला. आमचे हे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या घरी जाऊन छान काम करतील. अरे मूर्खा, कधी अक्कल यायची तुला? कधी शहाण्यासारखा वागणार तू? आम्हाला काय भिकेला लावायचंय तुला? मी आलेच. झाली सुरुवात. बापू, आम्हाला कल्पना आहे तुमची मनस्थिती ठीक नाहीये, पण आता स्नेहबंधाबरोबर आपण व्याही सुद्धा झालो आहोत एकमेकांचे. तेव्हा उभय घरातील दुःखाचे सुखाचे प्रसंग आपण वाटून घ्यायला हवेत. सुभद्रा वहिनी, एक गोड बातमी घेऊन आलोय. काय? अहो, आमच्या रघुनाथाकडे गोड बातमी आहे. बऱ्याच वर्षांनी घरात पाळणा हलणार आहे. अगं बाई, फारच आनंदाची बातमी दिलीत तुम्ही. आता मी आणि राधा येऊ हो गोदेस भेटावयास. बापू, हो अभिनंदन तरी करा रघुनाथाचे. अभिनंदन रघुनाथा. हो हो. अहो, असे तोंड वाकडे करून बसू नका. जाणारे गेले. आता राग आहे, त्रास आहे खरे, पण त्यासाठी तुम्ही नांते भरले घर तोडायला निघालात. आले आमच्या कानावर सगळे.
नर्मदा प्रभाकरा विषय संपवा आता. ते आणि त्यांचे नसीब. त्यांच्या नावाने अखंड शोक का करणार आहात? आपण मेलेल्याचा शोक सुद्धा 13 दिवसात आटोपतो आणि गोडाधोडाचे जेवण करतो. मग त्यांच्या नावानं आयुष्यभर शंख करीत बसणार आहात का? तेव्हा या वयात असे घर मोडू नका. बोलणे सोपे आहे हो, पण ज्याचे जळते ना त्याला कळते. हो ना, जळते ना तुमचे. मग त्यासाठी घरातली माणसे जवळ नको. रुक्मिणी वहिनी, नारायण, त्यांची मुले गेल्यानंतर उद्या सुभद्रा वहिनी आणि तुम्ही काय भूतासारख्या घरात राहणार आहात? नारायण आणि रघुनाथ हे आमचे पुतणेच, पण आम्ही त्यांना घराबाहेर नाही काढले. शहराकडे ठीक आहे बापू, पण गावाकडे शेतीवाडी असणाऱ्यांचे कुटुंब मोठे हवे. एकत्र कुटुंब असले ना की येणारी वादळे परतवून लावणे सोपे जाते. एकट्याचा अहंकार आयुष्यात उपयोगाचा नाही, उलट अडचणीचा ठरतो. बापू, शेजाऱ्याची सुद्धा गरज लागते आपल्याला, म्हणून तर शेजार धर्म सुद्धा पाळतो आपण. आणि इथं तुम्ही घरच्यांनाच दूर लोटायला निघाला. आज मुलांना तुम्ही ओरडत असाल, पण उद्या मुले दूर गेली तर घर खायला उठेल तुम्हाला. तेव्हा हा अविचार सोडा. घर तुटू देऊ नका. कुटुंब सोबत हवे. आणि आता आपल्या या वयात तर हवेच हवे. कसे? हो, खरे. हो ना, मग जाहीर करा बरे. मी रुक्मिणी वहिनी आणि मुलांना घराबाहेर काढण्याचा निर्णय मागे घेतला. हो, घेतला मागे. सुभद्रा वहिनी, आता तुम्ही तोंड गोड करा साऱ्यांचे. हो, करते ना. काहीतरी गोडाचं घेऊन आलेच. काय अहो अप्पा, काय 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 गप्प बसा तुम्ही. त्या कोलटकरांना काय माफ केलास तू? सारा, अरे कोण समजतोच कोण स्वतःला? अहो अप्पा, असं काही नाहीये. कोल्हटकर काकांनी 6 महिन्यांपूर्वी चुकून जास्तीचे पैसे दिले होते. मी तपासणी केली आहे, म्हणून यावेळेस त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत. काही सांगू नकोस मला तू. अरे ते कोलटकर पक्के डॅम्बिस आहेत. काहीतरी गोलमाल करून जुदा कुठला तरी हिशोब असा सांगतात की आपण फसतो. नेहमी असंच करतात ते. माझ्या बाबतीत तरी असंच केलं होतं. म्हणून तुला सांगितलं होतं जरा खबरदार राहा. पण तू कसला, जरा उदास चेहरा दिसला की पागळलास तू. अरे खोती बुडेल अशाने. हो, ते कोल्हटकर आजोबा लबाडीच करतात. तुझ्या बापूंनाही खूप त्रास दिलाय त्या कोल्हटकर आजोबांनी. ऐक, कळले? अहो पण कोल्हटकर काकांच्या डोळ्यात पाणी होते. अहो, ते लिंबाचे साल डोळ्यात पिळून डोळ्यातून पाणी काढतात. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. घ्या, आपल्या बायकोकडून अक्कल घ्या जरा. आत्ता जाऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करून आण. 2 घटकांची मुदत देतोय तुला. जर त्यांच्याकडून पैसे वसूल करून नाही आणलेस तर त्र्यंबक काकांसमोर उभा करीन तुला. मग बघ तुझं तू काय करायचं ते. तुम्ही पण आप्पांचीच बाजू घेतलीत. झाले, रुसली स्वारी. अहो, मी बाजू नाही घेतली. तुम्ही भूलू नये,
म्हणून कोल्हटकर आजोबा खरे कसे आहेत ते सांगितले. अहो माझी मोठी आजी म्हणते आपल्याला चांगली माणसे आणि लबाड माणसे ओळखता आली पाहिजेत. जसे आपण स्वयंपाकात धान्य निवडून घेतो तसेच व्यवहारात माणसे निवडून घ्यावीत. पण कोल्हटकर काका लबाड असतील असं नाही वाटत मला. त्यांच्या डोळ्यात खरेच पाणी होते आणि आजूबाजूला कुठे लिंबू नव्हते. अहो आता ते काय तुमच्या समोर पिळणार आहेत का डोळ्यात लिंबू? मग आता काय करायचंय? वसुली तर राहिलीच. मीच माझ्याकडचा 1 रुपया दिला कोल्हटकर काकांना मदत म्हणून.